राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेची शहकाटशहाची रंगत चढली. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची खुर्ची यंदा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि त्यामुळे या खुर्चीभोवती आता सत्तेच्या आकांक्षांची वादळं घोंगावत आहेत. वाळवा, मिरज आणि जत या 3 तालुक्यांमध्ये सध्या जणू राजकीय रणशिंग फुंकले गेले. प्रत्येक तालुक्यातील इच्छुक महिला नेत्यांच्या नजरा त्या एका खुर्चीकडे खिळल्या. निकालानंतरचं बलाबल स्पष्ट झालं असलं तरी सत्ता स्थापनेचं गणित अजूनही धुसर आहे. बहुमत काठावर आहे. 1-2 सदस्यांच्या हालचाली सत्तेचा चेहरा बदलू शकते. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूनी आकड्यांची बेरीज वजाबाकी सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं पारडं जड होणार हे राजकीय वर्तुळात उघड गुपित आहे. राष्ट्रवादी शरद पवारचे 18, काँग्रेसचे 11, राष्ट्रवादी अजित पवारचे 6 आणि उद्धव सेनेचा 1 अशी एकत्रित 36ची जादुई संख्या सत्तेचं दार उघडू शकते. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला अधिकच धार आली. जरी एकत्रीकरण प्रत्यक्षात उतरलं तर सत्तेची चावी महाविकास आघाडीच्या हातात येईल आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची त्यांची रणनीती सफल ठरेल. सत्ता आल्यास मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या अध्यक्षपदासाठीची दावेदारी ठोस ठरेल. वाळवा तालुक्यातून सर्वाधिक 7 जागा या पक्षानं जिंकल्या. त्यामुळं अध्यक्षपद वाळव्याकडे झुकण्याची शक्यता अधिक आहे. येलूर गटातून विजय झालेल्या देविकार राजे घोरपडे या नावानं सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या भाऊजाई हर्षदा महाडिक यांचा पराभव करत जणू राजकीय वादळ निर्माण केलं. हा पराभव भाजपच्या जिवारी लागणारा ठरलाय. त्यामुळे जाईंट किलर म्हणून ओळख मिळवलेल्या राजे घोरपडे यांना अध्यक्षपदाचं बक्षीस मिळू शकतं अशी कुजबूज सुरू आहे. याशिवाय जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची बहीण संगीता पाटील कासेगाव, वाटेगावच्या अनुभवी सदस्या संध्या पाटील, कांता वाटेगावकर बोरगाव, मंदा माळी पेठ, शीला मोहिते पनुमरे तर्फ वारून आणि मीना पाटील कवटेपिरान या सर्वच महिला अध्यक्षपदासाठी सक्षम दावेदार मानल्या जात आहेत. दरम्यान भाजपनं आपले गणित जुळवलं तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाऊजाई माधवी पडळकर निंबवडे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांच्यासोबत साई तेजस्वी देशमुख कोकरूड, शोभा खोत आरग आणि कविता पाटील संख यांची नावं पुढे येत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं सशर्त पाठिंबा देत अध्यक्षपदाची अट ठेवली तर समीकरणं पुन्हा बदलू शकतात. अशा वेळी सावित्री रवी जाडर बुबलाद, सुजाता पाटील देशिंग, राजेश्वरी नाईक वाकुर्डे बुद्रुक आणि स्नेहल मोरे एरंडोली या महिला नेत्यांची नावं चर्चेत आहे. एकूणच सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लढत केवळ खुर्चीसाठी नाही, ती प्रतिष्ठेची, प्रभावाची आणि आगामी राजकीय भवितव्याची आहे. प्रत्येक तालुक्यातील राजकीय गणित, प्रत्येक सदस्याची हालचाल आणि प्रत्येक नेत्याचा निर्णय या साऱ्यांवर सांगलीच्या सत्तेचं भवितव्य अवलंबून आहे. आता साऱ्यांचं लक्ष एका प्रश्नाकडे खेळलंय. या रस्सी खेचीत अखेर कोण विजय होणार, सत्ता कोणाच्या पदरात पडणार आणि सांगलीच्या राजकारणाचा पुढचा अध्याय कोण लिहिणार? राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.